भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या महायुतीचे उमेदवार आणि भारतीय संसदेमधील माझ्या सहकारी डॉक्टर भारती पवार, लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल आहेर, राम शिंदेजी, गोपीचंदजी पडवळकर, शंकरराव वाघ, केदार नाना आहेर, भूषणजी कासलेवाल, आत्माराम कुंभाडे, प्रतापराव देगावकर, बाळासाहेब माळी, मंचावर सर्वच आपल्या महायुतीचे सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आज सर्वप्रथम ज्यावेळी मी चांदवडला आलो, या ठिकाणी मला जयचंद कासलीवाल यांची आठवण झाली। कारण महाराष्ट्राच्या विधिमंडळात मी 18 वर्ष होतो, मंत्री होतो, विरोधी पक्षाचा नेता होतो आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो। या सगळ्या काळामध्ये विधानमंडळामध्ये जयचंद कासलीवाल यांचा माझा अतिशय जवळून संबंध आहे। या काळामध्ये आमची सत्ता नव्हती, संघर्ष करण्याचा काळ होता। त्या काळामध्ये जयचंद कासलीवाल यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा विस्तार या भागामध्ये करण्याकरता अथक परिश्रम घेतले आणि ते या ठिकाणी विधानमंडळात निवडून पण आले। ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे, पण आपला एक सहकारी आज आपल्यामध्ये नाही याची मला खंत आहे। मी त्यांना आदरांजली वाहतो आणि माझ्या भाषणाला पुढे सुरुवात करतो। हा सगळा परिसर म्हटलं तर महाराष्ट्रातल्या शेतीच्या दृष्टीने आदर्श असा परिसर आहे। मला आठवतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये अनेक संशोधन करून ज्यांनी विशेषतः उत्तम यश मिळवलं असे अनेक शेतकरी ज्या जिल्ह्यामध्ये तसा हा नाशिक जिल्हा। मी आता धुळ्यावरून येत होतो आणि हेलिकॉप्टरवरून निरीक्षण करत होतो। सगळे पहाड होते, पाणी दिसत नव्हतं आणि सगळीकडे ओलीत कुठेच नव्हतं। थोडा थोडा आपला भाग आल्यावर मग थोडं थोडं पाणी दिसायला लागलं। खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर पाण्याची आहे। आणि मला या गोष्टीचा आनंद होतोय की मला देशाचा विशेषतः वॉटर रिसोर्सेस विभागाचा मंत्री म्हणून अनेक वर्ष राहण्याची संधी मिळाली। त्या काळामध्ये मी महाराष्ट्राला 18,000 कोटी रुपये दिले आणि विशेषतः जी प्रकल्प 50% पूर्ण झाली होती ती पूर्ण करण्याकरता हे पैसे दिले। पण त्याच वेळी डॉक्टर आहेर असल्यापासून इथले अनेक लोक मागणी करत होते की आपल्या सह्याद्रीच्या पठारावर विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये, गुजरात आणि ठाणे जिल्ह्याच्या मध्ये जी बॉर्डर आहे तिथे आपलं बरंचसं पाणी अरबी समुद्रामध्ये वाहून जातं आणि म्हणून नारपारच्या प्रकल्पाची चर्चा होती। ते जे पाणी आहे ते पाणी आपण गोदावरीत आणायचं, ठिकठिकाणी स्टोरेज करायचं आणि जायकवाडीपर्यंत भरून घ्यायचं धरण, अशा प्रकारची ती कल्पना होती। गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची कमीत कमी 5-7 मिटिंगा मी त्या काळात घेतल्या। पण गुजरातमध्ये ज्या भागामध्ये हा प्रकल्प आहे त्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचा, आदिवासींचा त्याला विरोध होता, त्यामुळे काही अडचणी आल्या। पण मधल्या काळामध्ये त्या भागाला सोडून हे पाणी अडवून पुन्हा एकदा गोदावरीमध्ये आणून नाशिक, अहमदनगर आणि पलीकडे मराठवाड्यापर्यंत आपण हे पाणी देण्याची योजना तयार केली आहे। मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे आपण अनेक योजना मार्गी लावल्या त्याचप्रमाणे ही पण योजना निश्चितपणे मार्गी लावण्याकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण प्रयत्न करू। पण मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे
की जसं धरणाचं पाणी आहे, नदीमध्ये आपण ब्रिज बंधारा बांधतो, तसं मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः ज्या भागात पाणी नाही त्या ठिकाणी जलसंवर्धन करण्याची आवश्यकता आहे. मी केवळ नेता म्हणून भाषण नाही करत. मला 9 डिलिट्स मिळाल्या, डॉक्टरेट्स मिळाल्या. आपल्या महात्मा ज्योतिबा फुले राहुरी विद्यापीठाचं मिळालं, बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद संभाजीनगर त्या विद्यापीठाची मिळाली, परभणी विद्यापीठाची मिळालेली आहे, रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाची मिळालेली आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याची मिळालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की पाण्याचा प्रश्न सरकारच्या लेवलवर जसा सुटेल, आपल्याकडे पुराचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न याच्या दोघांचे आयाम एकच आहे. जर पाण्याचं जसं आपल्याकडे पॉवर ग्रीड आहे, रोड ग्रीड आहे, टेलिफोनचं ग्रीड आहे, तसा ऑप्टिक फायबर केबलचं ग्रीड आहे, तसा आता वॉटर ग्रीड देखील तयार करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे या बेसिन मधलं एक्सेस पाणी दुसऱ्या बेसिन मध्ये नेणं. आणि म्हणून त्या काळामध्ये बऱ्याचशा योजना आम्ही तयार केल्या होत्या आणि नक्कीच प्रधानमंत्री सिंचाई योजनेमधून आपण महाराष्ट्राला भरपूर पैसा दिला. 18,000 कोटी रुपये त्यावेळी मंत्री असताना मी दिले. आणि आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधलं टेंबू असेल, म्हैसाळ असेल, परवा ज्यावेळी मी वरतून बघितलं तर सोलापूर, सांगली आणि साताराच्या दुष्काळी भागात पाणी पोहोचलं. पण याकरता अजून एक गोष्ट आपण सगळ्यांनी केली आहे आणि याकरता लोकप्रतिनिधींनी जास्त रुची दाखवली पाहिजे. मी आपल्याला सांगतो, बुलढाणापासून अजिंठ्यापर्यंत एक रस्त्याचं काम आम्ही केलं आणि एनएचआय तर्फे काम करत असताना त्या ठिकाणी नदी नाल्यांचं खोलीकरण, शुद्धीकरण केलं. जेवढे तलाव होते त्याची माती काढली, त्याचं खोलीकरण केलं. धरणं होती त्याचा गाळ काढला, खोलीकरण केलं. आणि बुलढाणा जिल्ह्यात फक्त 19% सिंचन होतं. परवा मी जेव्हा गेलो तेव्हा मला कळलं की 47% झालं. 22,000 विहिरी चार्ज झाल्या. आणि एवढंच नाही तर बुलढाणा ते अजिंठा या भागामध्ये 15 ते 20,000 धनगर समाजाचे लोक राहतात. पाणी नसल्यामुळे ते सगळा भाग सोडून निघून जायचे उन्हाळ्यात. मार्च, एप्रिल, मे मध्ये आणि पावसाळा आल्यावर यायचे. पण आता त्यांचं जाणं बंद झालं, मायग्रेशन बंद झालं आणि पाणी उपलब्ध झालं आणि सिंचनाच्या सुविधेमध्ये वाढ झाली. मी जेव्हा आज आपल्या भागातून येत होतो तेव्हा सोपा मंत्र आहे, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. तुम्ही म्हणाला तर मी फक्त भाषण देतो असं नाही, माझ्या स्वतःच्या शेतात. म्हणजे आता मी काही बावनकुळे ऊर्जा मंत्री होते, त्यांनी पुष्कळ आम्हाला विजेचे प्रश्न सोडवून दिले. पण आजही आमच्या गावात अशी स्थिती आहे का वीज आली का केव्हा येते केव्हा जाते कळत. मी म्हटलं ही आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपटू आहे, आली रे आली, आली रे आली. म्हणून आता भारत सरकारने योजना केली आहे आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं 8 लाख सोलरचे पंप मंजूर झाले आहेत. मी माझ्या 3 विहिरींमध्ये नदी नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण केलं आणि 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप, सोलर पंप लावले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमची तुमच्यासारखी स्थिती नाही आहे. विखे साहेबांसारखी भाग्यवान आहे. विदर्भ म्हणजे सगळे नापास झालेल्या मुलांची शाळा. 100 पैकी 20 पेक्षा कमी मार्क. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे फर्स्ट क्लास आणि मेरिट क्वालिटी. मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये. आणि विदर्भात मी उत्तर महाराष्ट्र चांगला आहे, पण विदर्भात 3 साखर कारखाने चालवतो. म्हणजे खडकावर डोकं आपटण्याचा प्रोग्राम आहे. मी 12 वर्षापासून चालवतो आणि मागच्या वर्षी मला एका एकरात 88 टन ऊस झाला. आणि आमच्याकडे 27 शेतकरी असे निघाले की ज्यांना 100 ते 110 टन ऊस झाला. आणि ते कशामुळे झाला? कारण मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाचं काम केलं. मग आम्ही दुसरा प्रयोग केला की सगळ्या विहिरींवर सोलर पंप लावायच्या योजनेतून पंप लावून 1300 पंप मी माझ्या भागात त्यावेळी या योजनेतून लावले. आणि त्या
की आता आपण हे जे सुफला युरिया मिश्र खताच्या बॅग विकत आणतो, अमेरिकेतून एक शास्त्रज्ञ माझ्याकडे आले आणि त्यांनी मला प्रेझेंटेशन दिलं. त्यांनी सांगितलं हा नॅनो युरिया आणि नॅनो सुफला मिश्र खत आहे. मी पाहिलं, रिपोर्ट सगळे चांगले आले. मी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं की याचा विचार केला पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी त्याच्यावर सिरियसली ऍक्शन घेतली आणि आता RCF इफ्को हे नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत, नॅनो पोटॅश, नॅनो अमोनियम सल्फेट तयार करून राहिले. एक बॉटल 250 ml ची, बरोबर एक 50 किलोची बॅग. आता दुनियेची माहिती सांगत नाहीये. आपल्या सरकारने, भारत सरकारने 1500 महिला बचत गटांना ड्रोन दिले आणि मी स्वतः योजना तयार केली. इलेक्शन नंतर ती येणार आहे. आता प्रत्येक गावात जसे मळणी यंत्र आहे तसे ड्रोन येणार आहे आणि मी प्रयत्न करतोय की तो ड्रोन वीज ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. लिथियम आयन बॅटरीवर नाही तर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालला पाहिजे याचं संशोधन सुरू आहे आणि तो लवकर येईल. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सरकारने देशाच्या योजनेची सुरुवात केली ती म्हणजे आपण जर एका एकर उसाला तुमच्याकडे 4 पोते युरिया, 4 पोते मिश्र खत टाकतात, पण यापैकी 25% फक्त पिकाला जातं आणि 75% वेस्ट होतं. पण तुम्ही जर ड्रोन मधून स्प्रेइंग केलं तर 75% पिकाला जातं आणि 25% वेस्ट होतं. म्हणजे 8 बॅगच्या ठिकाणी 4 बॉटलमध्ये काम होतं. म्हणजे 4 बॅगचे पैसे वाचतात. म्हणजे शेतकऱ्यांची कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये बचत होते. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी ही कशी आणता येईल याचा सातत्याने आपण प्रयत्न करतो. आमच्या भागामध्ये विखे पाटलांनी पण सहकार्य केलं. मी मदर डेअरी आणली. आज विदर्भातले सगळे जिल्हे आणि मराठवाड्यातले 4 जिल्ह्यामुळे मदर डेअरीचं काम सुरू झालं. विखे साहेबांनी 12,000 कोटी रुपयाची योजना तयार केली. आमच्या भागात दूध नाही आहे, फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या झाल्या आणि आता तर आम्ही मक्याचा चारा तयार करून वर्षभर स्टॉक करून तो डेअरीला पुरवणाऱ्या सोसायट्या तयार झाल्या. हे सगळं जे झालं याचं कारण धोरणं बदलली आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता विखे पाटलांनी मागणी केली. मला माहिती आहे की कांद्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आज 1947 पासून आजपर्यंत आपल्या समोर सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे आपल्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे. आणि हा भाव मिळण्यामध्ये आपल्या भागामध्ये शरद जोशी साहेबांनी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू केलं. त्यावेळी शरद जोशी साहेबांनी काय सांगितलं होतं? मी त्यांच्या विचाराचा समर्थक आहे. त्यांनी सांगितलं होतं की आपण आता ग्लोबल इकॉनॉमी मध्ये चाललो आहोत. त्यामुळे आता भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे. मक्याचा भाव अमेरिका ठरवतो, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो, आपल्या साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज. आपल्याला कांद्यापासून टमाट्यापासून सगळा भाजीपाला स्टोअर करणाऱ्या गोडाऊन्सची प्री कुलिंग प्लांटची गरज आहे. मला वाटतं भारती ते माझ्याकडे आढळते. आमच्या भागामध्ये आम्ही 20 कंटेनर भाजी कट करून वर्षभर ताजी राहते IQF सुरू केलं आणि ती भाजी कॅनडा आणि अमेरिकेला पाठवतो. आपल्या भागामध्ये आता जसं विखे पाटलांनी सांगितलं की 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की कांदा उत्पादक शेतकऱ्यालाच, मी काही जास्त सांगत नाही कारण इलेक्शनची वेळ आहे, आचारसंहितेमुळे परवानगी नाही आहे, पण स्टोरेज करता आपण मोठ्या प्रमाणात व्यवस्था जर केली तर कांद्याचे भाव जेव्हा कमी होतात तेव्हा आपला माल स्टोरेज करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये असली पाहिजे आणि स्टोरेज केले जो कांदा करून त्याच्यावर बँकेकडून किमतीच्या 70% पैसा मिळाला पाहिजे. आता या 2 गोष्टींवर विचार करून त्यांनी आता सांगितलं की मदर डेअरीलाही आपल्याला इन्व्हॉल्व करता आला पाहिजे असं त्यांनी सूचना केली आहे. मदर डेअरीची सातत्याने माझ्या मीटिंगा होत असतात आणि त्यांनी जे सूचना केली त्याप्रमाणे कांद्याच्या प्रश्नावर
ही जे काही सगळे पर्यायाचा विचार करून त्याची तीव्रता प्रधानमंत्र्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत कळलेली आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की सध्या कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळे कुठलंही डिक्लेरेशन करता येत नाही, ऑफिशियल मिटिंगा घेता येत नाही, पण आपल्या आशीर्वादाने सरकार निवडून आल्यानंतर सर्वोच्च प्राथमिकता कांद्याचा प्रश्न सोडण्याकरता मिळेल हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आपल्या समस्या काय आहे? कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. टमाटर स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. द्राक्ष स्वस्त आहे, द्राक्षापासून तयार होणारे उपपदार्थ महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये मी सह्याद्रीमध्ये आपल्या सोसायटीला आलो होतो. त्या ठिकाणी त्यांनी सॉस आंतरराष्ट्रीय दर्जाची फॅक्टरी टाकली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर जोपर्यंत चांगल्या नर्सऱ्या तयार होत नाही आणि जोपर्यंत चांगलं बीज तयार होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं गरिबी दूर होऊ शकत नाही, हे फक्त लक्षात ठेवा. आज आम्ही जगातल्या कलमा इथे आणणं, त्याच्यावर संशोधन करणं आणि आपल्या भागातल्या क्लायमेटला उपयुक्त असणाऱ्या कलमा तयार करणं याच्याकरता योजना तयार केली आहे. सीडमध्ये अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पन्न एका एकरामध्ये 30 क्विंटल आहे, ब्राझीलमध्ये 26 क्विंटल, अर्जेंटिनामध्ये 27 क्विंटल आहे आणि आमच्याकडे 5 ते 6 क्विंटल आहे. माझ्याकडे 11 क्विंटल झालं तर बक्षीस मिळालं. म्हणजे हे काही चांगलं नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे 1.5 लाख कोटी रुपये आपण तेल बिया खाद्य तेल इम्पोर्ट करण्याकरता खर्च करतो. त्यामुळे डिमांड अँड सप्लाय आणि डिमांड अँड शॉर्टेज याचा विचार करून क्रॉप पॅटर्न बदलावा लागेल. उत्पादन खर्च कमी करावा लागेल, उत्पादन वाढवावं लागेल आणि उत्पादन खर्चाच्या आधारावर प्रक्रिया करणारे उद्योग ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे निघाले पाहिजे. फार्मर प्रोड्यूस कंपन्या आपण काढल्या, टेक्नॉलॉजी बदलली. आज आपण या ठिकाणी नॅनो युरिया, नॅनो मिश्रखत आणले, द्रोण आणले आणि आता आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही आहे, आपला शेतकरी आता ऊर्जादाता झाला. तुमच्या या गावाला किंवा या जिल्ह्याला लोकसभा मतदार क्षेत्राला जेवढी वीज लागते तेवढी वीज विखे पाटील साहेब कदाचित तयार करत असते, तेवढी वीज त्या आमच्याकडे तयार होते. शेतकरी ऊर्जादाता झाला, मग शेतकरी इंधनदाता झाला. म्हणजे अन्नदाताचा ऊर्जादाता, ऊर्जादाताचा इंधनदाता. तुम्हाला माहिती आहे की मी 2004 पासून एखाद्या वॉरियर सारख्या या विषयाच्या मागे लागलो. माझ्याकडे इथेनॉलवर चालणारी इनोवा गाडी आहे, नागपूरला आहे, दिल्लीला. मी प्रचार करतो. ती गाडी 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते आणि या देशातलं पेट्रोल नष्ट करून आपल्याला इथेनॉल आणायचं आहे आणि तो दिवस आता दूर नाही आहे. आणि म्हणून त्या गाडीचा ऍव्हरेज पेट्रोलच्या तुलनेत जर काढलं तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव होतो. पोल्युशन काहीच नाही. तुम्हाला जर विश्वास नसेल तर नागपूरला माझ्याकडे या, मी त्याच गाडीत फिरतो आणि दिल्लीला या, त्याच गाडीत फिरतो. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG आणि आता हायड्रोजन. मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून मागे लागून देशात आणलं. आता इलेक्ट्रिकच्या गाड्या झाल्या सगळीकडे, इलेक्ट्रिकच्या बसेस झाल्या, इलेक्ट्रिकच्या ट्रक झाल्या आणि पुढल्या वर्षी इलेक्शन झाल्यावर 6 महिन्याच्या आत इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर येणार आहे, CNG वरचा ट्रॅक्टर येणार आहे. आणि आपल्या तनसापासून, पराठ्यापासून 350 प्रकल्प सुरू झाले. मी पण सुरू केला. 36 प्रकल्प पूर्ण झाले आहेत की त्यापासून CNG आणि LNG तयार करून झाले. आणि मग आपला ट्रॅक्टर त्यावर कन्वर्ट कर. मी देशातला पहिला माझा ट्रॅक्टर कन्वर्ट केला आहे. त्यामुळे 50,000 रुपये शेतकऱ्याचे वाचणार आहे. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं, ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञानाचा उपयोग करणं, बीज आणि कलमा याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि दर्जावर सुधारणा करणं आणि मग तयार झालेल्या मालापासून त्याचं उत्तम उत्पादन प्रोसेसिंग करून त्याचं एक्सपोर्ट करणं, याला भारत सरकारने प्राथमिकता दिली. मला सांगताना आनंद होतो की आपला ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट 3 पटीने वाढलेला आहे.
आज विशेषतः मी एक 2-3 दिवसापूर्वी या विदर्भातल्या मलकापूरला आलो. त्या ठिकाणी आल्यावर सभा झाली. सभा झाल्यावर एकाने मला चहा आणला होता. विचारलं तुझं नाव काय? ते वसंत खंडेलवाल आमदार करता भाचा होता. तो म्हणे मक्याचं ट्रेडिंग करतो. म्हटलं काय भाव मिळाला? तो म्हणे साहेब 2200 रुपये क्विंटल भाव मिळाला. कसा मिळाला? साहेब म्हणे तुम्ही इथेनॉल आणलं मक्यापासून म्हणून 2200 रुपये भाव मिळाला, नाही तर 1200-1300 रुपये भाव मिळत नव्हता. आता तुमच्याकडे मका कदाचित कमी असेल, पण बिहारमध्ये मका आहे, यूपी मध्ये मका आहे, आणि या देशात मक्यापासून इथेनॉल तयार करणारे 100 प्रोजेक्ट 25 पूर्ण झाले, काम सुरू आहे. ब्रोकन राईस पासून इथेनॉल, सडलेल्या ज्वारी पासून इथेनॉल, बांबू पासून इथेनॉल, बायोमास पासून इथेनॉल, बायो सीएनजी. आणि आता तर मी अशी योजना तयार केली आहे की पुढल्या काळामध्ये शेतकरी हायड्रोजन तयार करतात. तुमच्या इकडे शेतकरी खूप हुशार आहे म्हणून तुम्हाला टेक्निकली समजावून सांगतो. जो कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन, जो पेट्रोलियम पासून तयार होतो तो ब्राऊन हायड्रोजन, आणि जो बायोमास पासून आणि पाण्यापासून तयार होतो तो ग्रीन हायड्रोजन. आता बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमास तयार करायचा, आणि बायोमास जेव्हा बायोडायजेस्टर मध्ये जातो तेव्हा मिथेन निघतो, आणि मिथेन पासून आपण आता हायड्रोजन तयार करण्याचा दिवस दूर नाहीये. आणि हायड्रोजन हे भविष्यातलं फ्युएल आहे. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे, मर्सिडीज पेक्षाही चांगली आहे. टोयोटाची गाडी आहे, त्या गाडीचं नाव आहे मिराई. मिराई हा जपानी वर्ड. मिराईचा अर्थ आहे भविष्य. आणि म्हणून आपल्या देशातला शेतकऱ्याचं भविष्य आता हायड्रोजनशी संबंधित आहे. मेन रोडवर शेतकरी हायड्रोजन तयार करेल, एक फिलिंग स्टेशन बाहेर बांधेल मेन रोडवर. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियमचे पंप राहणार नाही. आपल्या ट्रक बसेस सगळ्या हायड्रोजन भरेल, फॅक्टरीमध्ये हायड्रोजन जाईल कोळशाच्या ऑइलच्या ऐवजी, आणि आपला शेतकरी समृद्ध संपन्न होईल. आता तुम्ही कोणी नेते आले की स्वप्न दाखवतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी स्वप्न दाखवणारा नेता नाहीये. मी 10 वर्षात मंत्री म्हणून जे बोललो ते सगळं झालं. मी जे बोलतो ते करतो, जे करतो तेच बोलतो. स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात, पण दाखवलेले स्वप्न पूर्ण नाही केले तर त्या नेत्यांची जनता धुलाई केल्याशिवाय राहत नाही. आणि दाखवलेले स्वप्न जे पूर्ण करतात त्यांच्यावर फक्त जनता विश्वास ठेवते. मी सगळं स्वतः करून बघतोय. माझ्याकडे रिसर्च आहे सगळ्या गोष्टी, मला त्याची आवड पण आहे, आणि माझ्यावर विश्वास ठेवा की या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. आज ही गरिबी, भूकमरी, बेरोजगारी आहे, त्याचं कारण काय आहे? 60 वर्ष आपण ज्यांना संधी दिली त्या काँग्रेस पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हा देश बदलू शकतो. तुम्ही 10 वर्षात आम्ही जेवढी कामं केली तेवढी काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षात नाही. आता मी रस्त्यावर काही बोलणार नाही, तुम्हीच बघता. मी 10, 12, 15 हजार कोटी रुपयाची कामं तुमच्याकडे केली आहे हायवेची. मला सांगा, मी मंत्री बनण्याच्या आधी किती कामं झाली ही का झाली? याचं श्रेय मला आहे नाही, भारती ताईला नाही, अय्यर साहेबालाही नाही आहे, बावनकुळे साहेबाला नाही, विखे पाटलांना नाही. याचं श्रेय कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला. मी जर भारती ताईंना निवडून दिलं नसतं, भाजपचं एनडीएचं बहुमत आलं नसतं, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले नसते, आणि मी जर मंत्री झालो नसतो तर तुम्हाला कुठं रस्ते मिळाले असते जी? अंधेरी रात में दिया मेरे हात में बोलते हो. आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, असा माकडाच्या हातात कोलीत देणं बरोबर नाही. तुम्ही सुज्ञ, तुम्हाला माहित आहे कोण काय आहे. तेव्हा तुमचं मत हे तुमचं
भविष्य ठरवणार आहे. आणि मी हे स्वप्न बघणाऱ्यापैकी आहे की स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झालं पाहिजे. मी सुरू केली, कामाला सुरुवात केली आहे. 5 लाख रुपयामध्ये 500 स्क्वेअर फूटचं घर, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, उत्तम बगीचा, गाय म्हशी ठेवायची व्यवस्था आणि खेळाचं मैदान, आयुष्यभर वीज फुकट, पाणी फुकट अशी योजना करून स्मार्ट विलेज आता तयार करतो. माझा विश्वास आहे तुमच्यापैकी अनेक लोक इस्रायलमध्ये गेले असतील. इस्रायलमध्ये शेतकरी आपल्या शेतात घर बांधतात. मी पण माझ्या शेतात बांधतो. काल मी 2 दिवस माझ्या शेतावरच होतो आणि मी तुम्हाला सांगतो की दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, पुणे, मुंबई या सगळ्या ठिकाणी झोपडपट्ट्यात राहणारे लोक कुठले आहेत? आपल्याच आजूबाजूच्या गावातले. हे खुशीने गेले का? कोणी आपलं गाव खुशीने सोडलं का? मजबुरीतून सोडलं. गावात जायला रस्ता नाही, गावात प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नाही, मुलांकरता चांगली शाळा नाही, मुलांकरता शिक्षणाची सोय नाही. शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही, शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही, दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही, तिन्ही असेल तर शिक्षण नाही. दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर असेल तर नर्स नाही, नर्स असेल तर डॉक्टर नाही, दोन्ही असेल तर दवाई नाही, तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल. मी डेअरी सुरू केली होती माझ्या गावात. 10 म्हशी होत्या, 15 गाई होत्या. आणि माझी कहाणी सांगतोय, दुसऱ्याची नाही. माझी गाय म्हैस गरम झाली तेव्हा डॉक्टर गायब राहिले. डॉक्टर गावात राहे, गाय म्हैस थंडी राहे. शेवटी पुरे डेअरी विकली, बाजार पूर्ण अशी स्थिती आहे. आपल्याला गावं समृद्ध संपन्न करायची आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला हाताला काम मिळवून द्यायचं आहे. 16 लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट आयात आहे पेट्रोल डिझेलचा. हे आयात जर संपली आणि आपल्या इंधनावर, इथेनॉलवर, हायड्रोजनवर, बायो सीएनजीवर या देशातल्या बसेस, ट्रक, गाड्या, स्कूटर चालायला लागल्या आणि हे 16 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जायच्या ऐवजी 10 लाख कोटी रुपये देशाच्या शेतकऱ्यांच्या खिशात गेले तर किती समृद्धता, संपन्नता येईल याचा तुम्ही विचार करा. आसाममध्ये नुमालीगडला मी स्वतः इनिशिएटिव्हला बांबू पासून आम्ही इथेनॉल तयार करणं सुरू झालं. आपला तिथली कंपनी बांगलादेशला पेट्रोल एक्सपोर्ट करतं पाईपलाईन. मी त्यांना म्हणलं या बांबू पासून 20% इथेनॉल टाका. बांगलादेशच्या प्रधानमंत्री मला भेटल्या. त्यांना मी म्हटलं तुम्ही हे इथेनॉल मिश्रित पेट्रोल घ्या, तुमचं पेट्रोलही स्वस्त होईल आणि पोल्युशन पण कमी होईल. आज आपल्या देशामध्ये पानिपतला एक प्लांट आपण सुरू केला. हे जे परली आहे ना, राईस स्ट्रॉ, ज्याला आम्ही तनस म्हणतो, ते जाळल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होतं. आपण पानिपतला इंडियन ऑइलनी मोठा कारखाना टाकला की या परली पासून 1 लाख लिटर इथेनॉल, 1 लाख लिटर, 150 टन डांबर बिटुमेन आणि 76,000 टन, 76,000 टन हवाई इंधन, बायो एव्हिएशन फ्युएल. तुम्हाला विश्वास नाही बसणार. मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्पाइस जेटचं विमान डेहराडून वरून दिल्लीला आणलं. 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो इंधनावर. टाटाने आपलं एअर एशियाचं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चाचणी पूर्ण केली. तो दिवस आता दूर नाही आहे की आपण हवाई इंधन पण तयार करू. कारण गहू, तांदूळ, ज्वारी, मका, ऊस किती लावला तरी आपल्या हातात जेवढा पाहिजे तेवढा पैसा येत नाही. हा देश समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, शक्तिशाली झाला पाहिजे. गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. या भागामध्ये समृद्धता आणि संपन्नता आली पाहिजे. भारत विश्वगुरु झाला पाहिजे आणि जगातली 3री महान आर्थिक शक्ती झाला पाहिजे. हे आपलं स्वप्न आहे. केवळ राजकारणामध्ये मंत्री, आमदार, खासदार बनण्याकरता आम्ही आलो नाही. आम्हाला समाज बदलवायचा आहे आणि हा समाज जर बदलवायचा असेल तर आम्हाला ग्रामीण भागाचा विकास केला पाहिजे. मला आनंद आहे की भारतीताईंच्या आग्रहाने निफाडमध्ये ड्रायपोर्ट आपण तयार करतोय. जागा मिळालेली आहे
आणि इलेक्शन झाल्यानंतर त्या ड्रायपोर्टच्या उद्घाटनाकरता मी येणार आहे आणि तुमचा कांदा, तुमची द्राक्ष, तुमचा भाजीपाला निफाडवरून डायरेक्ट जगात जाईल. तुम्हाला कुठेही कुठे जाण्याची गरज नाही. पण तेवढंच केलं नाही. आता निफाडवरून जर कंटेनर मुंबईला गेला तर ते जर बांगलादेशला न्यायचं असेल तर ते जेएनपीटीवरून जातं कोलंबो, कोलंबोतून जातं बांगलादेशमध्ये. आमचा कापूस सगळा बांगलादेशला जो विदर्भात. आता जालन्याला आणि वर्धा जिल्ह्यात सिंधीला ड्रायपोर्ट तयार केला आणि तुमच्या निफाडला, जालन्याला, सिंधीला कनेक्टिव्हिटी दिली आहे रेल्वेची. आणि आता आम्ही नवीन बांगलादेशशी करार केलेला आहे की इथून आता आपलं द्राक्ष जे असतील, आमचे संत्र असतील, कापूस असतील, कांदा असेल, हा निफाडवरून डायरेक्ट जाईल कलकत्त्याला. कलकत्ता पोर्ट आहे ज्याला आपण हल्दिया पोर्ट म्हणतो. आणि तिथून बार्ज चालू केले आहेत. मी बांगलादेशच्या मंत्र्यांशी बोललो, आता सुरू झालं ट्रॅफिक. आणि तिथून डायरेक्ट बांगलादेशमध्ये बार्जनी कंटेनर जाणार आहे आणि त्यामुळे 1.5 लाख रुपये ज्याला खर्च यायचा ते केवळ 60 ते 75 हजार रुपयात काम होणार. आता एक प्रश्न आहे, तो नाही सुटला. मला तुमच्याकडनं चिठ्ठी आली आणि तो प्रश्न म्हणजे तुमच्या बागामध्ये जे द्राक्ष आहे आणि आमच्या इथला संत्रा आहे त्याच्यावर बांगलादेशनी ड्युटी लावली. संत्र्यावर 80% आहे. मी बांगलादेशच्या गृहमंत्र्यांशी बोललो, विदेश मंत्र्यांकडनं प्रस्ताव पाठवला, आपल्या द्राक्षावरही आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आपण असं धोरण तयार करू की शेतकऱ्याच्या कुठल्याही मालावर निर्याती करता बंदीच येणार नाही, अशा प्रकारचं नीती निर्धारण करण्याचा प्रयत्न. मी स्वतः त्या कमिटीचा मेंबर आणि मी स्वतः या बाबतीत प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मला विश्वास आहे की आपल्या इथून चांगल्या क्वालिटीचे द्राक्ष झाली पाहिजे, आपल्या कलमा चांगल्या असल्या पाहिजे. तुम्हाला माहिती असेल दिल्ली आणि मुंबईमध्ये श्रीमंतांकडे जेव्हा लग्न होतं तेव्हा रिसेप्शन मध्ये जी फळं असतात ती भारतातले नसतात. आपली द्राक्ष हळूहळू जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये, आता मला वाटतं सह्याद्रीवाल्यांनी स्पेन मधून कलम आणली. आता आपल्याला कलमामध्ये, बियाणामध्ये सुधार केला पाहिजे, क्वालिटी चांगली केली पाहिजे, पॅकेजिंग उत्तम केलं पाहिजे, प्रोसेसिंग परफेक्ट केलं पाहिजे. तेव्हा आपण जगाचं मार्केट मिळवू शकतो. भारत सरकारतर्फे अनेक योजना आहेत ज्यातून आपण या सगळ्या योजना पूर्ण करणार. शेतकऱ्यांच्या, ग्रामीण जनतेच्या विकासाला आपण प्राधान्य दिलेलं आहे. पण हा जो काही विकास होतो आहे त्याची चर्चा निवडणुकीत करायला कोणी तयार नाही. दुसऱ्याच मुद्द्याची चर्चा करतात. काय करतात चर्चा ही करतात की एनडीएला 400 जागा मिळाल्या तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदललं. मी कायद्याचा विद्यार्थी आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या देशामधलं संविधान कोणी बदलवू शकत नाही. संविधान 2 पार्ट आहे. पहिला हे पार्ट ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 7 न्यायमूर्तींनी एक निर्णय केशवानंद भारती केसमध्ये दिलेला आहे. त्यांनी काय दिलेला आहे निर्णय? त्यांनी दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेची मूलभूत तत्व बदलता येत नाही. ही मूलभूत तत्व कोणती आहे? डेमोक्रेसी, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट. ही जी आपली फ्रीडम ऑफ स्पीच, ही सगळी जी मूलभूत तत्व आहे ही बदलताच येत नाही. कोणतेही सरकार हो, कोणी प्रधानमंत्री हो, काही हो, ही बदलता येत नाही. हा निर्णय आहे. जो पार्ट 2 आहे, पार्ट बी, इमर्जन्सीच्या काळात इंदिरा गांधींनी बाबासाहेबांच्या संविधानाची पूर्ण मोडतोड करून टाकली. 80 वेळा संकट ही संविधान तोडायचा पाप जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेस पार्टीने केलं. आणि आज आमच्या विरुद्ध हा प्रचार करतात आहे की बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलावं. तेव्हा संविधान बदलवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आदिवासींचं कुठल्याही प्रकारचं आरक्षण रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी स्वतः विदर्भातल्या गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी या भागामध्ये 1800 एकल विद्यालय चालवतो.
तुमच्या नाशिक विद्यापीठाने आम्हाला पहिलं अवॉर्ड दिलं होतं. 18,000 विद्यार्थी शिकतात. ज्या ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर गावात राहता येत नाही त्या ठिकाणी शाळा चालू. या समाजातले दलित, पीडित, शोषित, दलित, आदिवासी ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांना खायला अन्न नाही आहे, ज्यांना खऱ्या अर्थाने अंगावर कपडे नाही आहे, त्यांना आम्ही त्या दरिद्र नारायणाला परमेश्वर मानू आणि त्याची निरंतर सेवा करत राहू. आणि ज्या दिवशी या दरिद्र नारायणाला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्याच दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल असं आम्ही समजू. मला वाटते हेच पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने प्रसिद्ध आहे. मला काही दिवसापूर्वी माझी मुलाखत झाली. मला त्यांनी विचारलं की तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठं काम कोणतं झालं? मी अनेक पूल बांधले, रस्ते बांधले, टनेल बांधले. मी त्याला माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कोणतं असेल? या देशात 1.5 कोटी लोक, त्यातले दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातले जास्त आहेत, 90%. माणूस माणसाला खिचणारा सायकल रिक्षा चालवत होता, खांद्यावर पोतं घेऊन जात होता, हात टेला ढकलत होता. मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आणला, ई कार्ट आणलं आणि या 1.5 कोटी लोकांना मानवी शोषणातून मुक्त केलं. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम. आणि म्हणून आम्हाला दलित, पीडित, शोषित माणसाची सेवा करायची आहे. गावं समृद्ध संपन्न करायची आहे. आदिवासींना समृद्ध संपन्न करायचं आहे. चांगल्या शिक्षणाची सोय करायची आहे आणि भारताला विश्वगुरू बनवायचं आहे. हेच आमचं मिशन आहे. मला अतिशय आनंद आहे की आपल्या भागामध्ये विशेषतः सुरत पासून तर पलीकडे चेन्नई पर्यंतचा रस्ता तयार होता. वेळ कमी आहे माझ्याजवळ आहे. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कधी मनालीला गेलात? एक ग्लास पाणी. तुम्ही मनालीला गेलात? मनालीवरून आपण जर रोहतांग पासला गेलो तर 3.5 तास लागायचे. आता तिथे आम्ही अटल टनेल बांधली आहे, केवळ 8 मिनिटात जाता येतं. 8 मिनिटात. मिनिटामध्ये जात. तिथून बाहेर आलं की लडाख लेह पर्यंत 8 टनेलांनी रस्ता बांधला. तिथून बाहेर आलं की जोजिला टनेल आहे कारगिलच्या खाली, आशियातली सगळ्यात मोठी 11.6 किलोमीटरची. ती 80% पूर्ण झाली. पुढे आलं की झेडमोड टनेल. तिथून श्रीनगर ते जम्मू 18 टनेल बांधल्या. रस्ता झाला तयार. कटराच्या आधी दिल्ली कटरा एक्सप्रेस आहे. तिथून दिल्ली कटरापासून अमृतसरच्या द्वारा आणि दिल्लीला आल्यानंतर दिल्ली मुंबई हायवे, सुरत आणि सुरत वरून निघालं की नवीन रस्ता तयार होतो आहे. तो तुमचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. सुरत ते नाशिक तुमच्या भागातून जाणार, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते सोलापूर, सोलापूर ते कर्नूल आणि कर्नूल ते त्रिवेंद्रम, कोचीन, बेंगलोर, कन्याकुमारी, चेन्नई, हैदराबाद, पूर्ण दक्षिणेकडे. म्हणजे आता सुरतवरून मुंबईला यायची गरज नाही, पुण्याला जायची गरज नाही, कोल्हापूर सोलापूरला जायची गरज नाही. दक्षिणेतला पूर्ण ट्रॅफिक तुमच्या इकडनं डायरेक्ट चेन्नईला जाईल आणि दिल्ली ते चेन्नई अंतर 320 किलोमीटर कमी होणार आहे. ज्यांच्या जमिनी बाजूला आहेत त्या विकू नका. आता सांगून ठेवतो तुम्हाला, खूप भाव वाढणार आहे. हुशार लोक येतील, 1 करोड 1.5 करोड म्हणतील. तुम्हाला वाटेल खूप पैसा येऊन आला, आणि चूक करू नका. माझं लक्षात ठेवा. आणि जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा भारतातली सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट इंडस्ट्री, लॉजिस्टिक पार्क या तुमच्या बाजूला उभे राहणार आहेत आणि इथल्या लाखो तरुणांना रोजगार मिळणार. या रस्त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी मला काही महत्वाची कामं ताईंनी सांगितली होती. त्यामध्ये धुळे ते पिंपळगाव इथे एक ब्लॅक स्पॉट होता, उमराणे.
ते सर्व्हिस रोड, फुटपाथ, स्ट्रीट लाईट मंजूर केलेल्या. त्याचबरोबर DRDO जंक्शन जवळुके दिंडोरी येथे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं बांधकाम करणं तोही मंजूर केलेला आहे. विमानतळाचा जो रस्ता आहे 10 मैलचा, कायम गजबजलेली चौफुली आहे, त्या ठिकाणी मी फ्लायओव्हर आणि सर्व्हिस रोड मंजूर केलेला आहे. लवकरच काम सुरू होईल. चांदवड येथे 2 राष्ट्रीय महामार्ग जुळत असल्याने कायम गर्दी आणि अपघात घडत असतात. इथे सुद्धा मी उड्डाणपूल मंजूर केलेला आहे. टेंडर झालेला आहे, लवकर त्याची सुरुवात होईल. पिंपळगाव नाशिक गोंदे 60 किलोमीटर 200 कोटीचा कॉन्क्रीट रोड व्हाईट टॉपिंग 6 लेन 60 मंजूर केलेला आहे. आणि त्याचबरोबर नाशिक ते मुंबई हा 8 लेनचा कॉन्क्रीट रोड मंजूर केला आहे. त्याच्याही कामाला आता सुरुवात होत आहे. बाकी एवढे काम आहे CRF मध्ये आणि सातपुरा चौसाळे नसताना. मी एक काम करतो, हा कागद देऊन ठेवतो भारतीताईंना, तुमच्या वेबसाईटवरून टाकून द्या. मी या जिल्ह्यात 15,000 कोटी रुपयाची कामं करतो. 15,000. आणि ही कामं याकरता झाली की तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले. आणि म्हणून काळजी करू नका. आतापर्यंत जेवढी कामं झाली ये तो केवल न्यूजरील है, असली फिल्म शुरू होणार बाकी. भारतीताईंनी या सगळ्या कामाचा फॉलोअप केला. निफाडच्या प्रकल्पाकरता माझ्याकडे 10 वेळा मिटिंगा घेतल्या. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरता वेळोवेळी मिटिंगा घेतल्या. आपले सगळे प्रश्न त्यांनी सातत्याने सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अशा उत्तम खासदार पुन्हा एकदा उभे आहेत. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या देशामध्ये रामराज्य आलं आता येणार आहे, कारण राम मंदिर आहे. आता शिवशाही आणि रामराज्य एकच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. माझ्याकडे दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या ऑफिसच्या समोर घरी छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं चित्र. माझ्या आई वडिलांचा नाही आहे, शिवाजी महाराजांचा. कारण शिवाजी महाराज आमचे आदर्श आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्याचं वर्णन आहे. आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श शासक. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्षतेचं उत्तम उदाहरण दिलं आहे. युद्ध जिंकल्यानंतर विरोधी पक्षामधल्या आया बहिणी जेव्हा अरेस्ट झाल्या तेव्हा त्यांना खंड, रोटी, नारळ यांनी त्यांची ओटी भरून त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम करणारा इतिहासाचा राजा कोणता असेल तर शिवाजी. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी कधी मस्जिद तोडली नाही, कधी परधर्मियांवर अन्याय अत्याचार केले नाही. खऱ्या अर्थाने शिवशाही हे आमचं उद्दिष्ट आहे. रामराज्य हे आमचं उद्दिष्ट आहे. भारताला विश्वगुरु बनवायचा आहे. जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था बनवायचा आहे. गाव गरीब मजदूर शेतकरी समृद्ध संपन्न करायचे आहे. या देशाला पूर्ण विश्वगुरु बनवून जगातली ताकद बनवायची हे आमचं स्वप्न आहे. आम्ही राजकारणामध्ये मंत्री, आमदार, खासदार बनण्याकरता नाही आलो. आम्हाला देश बदलवायचा आहे. आणि हा बदलवण्याची ताकद आमच्यामध्ये जेव्हा येईल जेव्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. भारतीताईंना, आमच्या पक्षाला आपण आशीर्वाद द्या. आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDAचं सरकार दिल्लीमध्ये आणा. आणि ते आणण्याकरता कमळाच्या फुलाची बटन दाबून भारतीताईंना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो. आणि माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.